वसगर इथे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत. आमचे पाठीराखे आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि नेहमीच आम्हाला त्यांचं पाठबळ असतं असे समीरजी वसगरे. धन्यवाद सर, आपण इथे आलात. त्यानंतर जोशी सर यांनी सुद्धा पुढे यावं. सन्माननीय जोशी सर यांना विनंती आहे, सर आपला सुद्धा इथे योग्य तो सन्मान, यथोचित असा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करतोय अशरफजी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते जोशी सरांचा इथे सन्मान करायचा आहे. धन्यवाद जोशी सर, आपण सुद्धा इथे आलात आणि आम्हाला शुभेच्छा दिल्यात. अशाच शुभेच्छा राहतील अशी अपेक्षा करतोय. त्याचप्रमाणे मांढरे सर आपण सुद्धा पुढे या. मांढरे सर हे सुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत. मी वैभव शेठ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मांढरे सरांना इथे सन्मानित करावं. धन्यवाद सर. असा स्नेह असू द्या, असंच प्रेम असू द्या आणि असाच आशीर्वाद असू द्या. प्रत्येक वेळेस आम्हाला तुमचा पाठिंबा फार महत्वाचा आहे आणि धन्यवाद सर. तुम्हाला मी विनंती करतोय काही 2 शब्द या सन्मानाबद्दल आपण बोलू इच्छित आहे. यानंतर आवाज आपण ऐकणार आहात मांढरे सरांचा. आज माननीय श्री रत्नाकर उभारे, डॉक्टर परेश आणि माणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2021 साठी आम्हाला इथल्या आयोजकांनी आमंत्रित केलं. आजचा हा इथला जो कार्यक्रमाचा सोहळा आहे आणि क्रिकेटच्या मॅचेस चालले, अत्यंत स्मरणीय आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथल्या नवीन पिढीला बघण्यासाठी आणि त्यांची प्रगती करण्यासाठी मी आयोजकांना खूप खूप धन्यवाद देईन आणि आम्हाला इथं बोलवल्याबद्दल त्यांचा उपकृत राहीन. धन्यवाद. धन्यवाद मांढरे सर. आणि यानंतर मात्र आपण आणखी एक सत्कार करणार आहोत, ज्यानं या माणगाव तालुक्याचं नाव फार मोठ्या उंचीवरती नेलेलं आहे. आणि आज मला अभिमान होतोय, आपण माणगावकर या नात्यानं तुम्हाला सुद्धा इथे फार अभिमान होईल, कारण एक खेळाडू आहे अर्थातच या माणगाव तालुक्याचा, त्याची निवड झालेली आहे अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी. आणि म्हणूनच मी म्हटलं की हा अभिमानाचा दिवस आणि अभिमानाचा क्षण. सन्माननीय मी मनोहर यांना विनंती करतोय की शुभम जाधव यांचा सध्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या अनेक शुभेच्छा, अनेक प्रेम, त्याच्या पाठीमागे अनेक आशीर्वाद त्या पाठीमागे नक्कीच आहेत. शुभम, तू महाराष्ट्र प्रीमियर लीग खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे सुपर सिलेक्टर्स या संघातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. सुपर सिलेक्टर्स संघाचा आज एक खेळाडू आपण पाहतोय महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये निवड झालेला शुभम जाधव. आणि आता पुन्हा एकदा आपण वळणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. आमचे हरीश दिगीकर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद यासिन सर. मैदानात आज क्षणाला एक झेल सुटलाय, अर्थात थळ या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून डीप स्क्वेअर लेगला श्रीवर्धन सुमित राइट नंबर राउंड द विकेट अरबाज साडी. श्रीवर्धन संघाचे एक्स्ट्रा प्रतिनिधी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अतिरिक्त खेळाडू सुमित. बॅटची कडा घेतली, अप्रतिम प्रयत्न होता, जगल घडलं होतं पण चांगला प्रयत्नासाठी 100 मार्क्स नक्की मिळतील. पण झेल सुटला शेवटी, कारण क्रिकेटमध्ये मग तुम्हाला यश मिळवायचं असेल तर हाफ चान्स कन्वर्टेड टू फुल चान्स मध्ये घेतला पाहिजे. तो झेल टिपला पाहिजे होता, कारण तुम्ही एक व्यावसायिक क्रिकेटर आहात, एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही क्रिकेट खेळताय. पण अरबाजला मिळाले हे जीवदान हे किती महागडं ठरेल थळला येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल, कारण एक हार्ड हिटर फलंदाज आहे अरबाज. यावेळेस मात्र भरकटतोय तो सुमित. डाव्याष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू, अर्थात वाईट चेंडू मिळतोय. अतिरिक्त धाव, अवांतर धावेत भर होते. एक धावाने धावसंख्या पोहोचते तब्बल 7. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनीबाईचे श्रीवर्धन अर्थात मुस्तकी मोरजुकचा हा संघ यावेळेस अतिरिक्त उसळी घेतली, चेंडूने गुडलेस पॉइंटवरून सर डोक्यावर येऊन चेंडू आदळलाय. पंच रिहाण्याने लगेच जाऊन चौकशी केली. हरीश, मी तुझ्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, अर्थात तू प्रहार चषक युट्यूबच्या माध्यमातून पाहिला असशील. प्रहार चषकामध्ये ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केली आहे तो अर्थात सुमेध पत्रे गोलंदाजी करतोय. अप्रतिम, अद्वितीय आणि अवर्णनीय अशी गोलंदाजी केली होती. कारण त्या प्रहार चषकामध्ये ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 5 लाख रुपये तब्बल होतं आणि तिथे हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून सर्व खेळाडू आले होते आणि त्यांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्यांनी नाचवलं तोच सुमेध पत्रे गोलंदाजी करतोय अलिबाग एक्सप्रेस. नक्कीच सर, सुमितचं नावच आपल्याला ओळख त्याची करून देतं. सुमित त्याची कडा पुन्हा एकदा यावेळेस रिलेज टिपलाय. विकेट किपर आणि लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकांनी अरबाज बॅक टू द पवालियन. थँक्यू डीजी. नक्कीच मोठ्या टुर्नामेंट मध्ये सगळीकडे पाहतो आपण. श्रीवर्धन मध्ये सुद्धा कोपरा ग्रुपचा फेस्टिवल असेल किंवा रॉयल बोरलीचा फेस्टिवल असेल, या दोन्ही टुर्नामेंटला सुमितची गोलंदाजी मी पाहिले जवळून. आता यासिन सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रहार सारख्या मोठ्या चषकात सुद्धा त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जादूने सगळ्यांना नाकी दम केला होता. अर्थात तोच गोलंदाज आता गोलंदाजी करतोय आणि इथं पहिला मोठा अडसर दूर करतोय आपल्या संघासाठीचा, तो म्हणजे अरबाज. एक चांगला फलंदाज सनीबाई श्रीवर्धनचा. त्याची जागा घेण्यासाठी इथे सुफियान अर्थात रॉकी या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी सातत्याने तो करतोय. नास्टाकला आहे साकीब. त्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. एकाच मैदानावर 1 बॉल 6 चेंडू असताना एकच चेंडू खेळून 3 वेळेस सामने जिंकून दिलेला नास्टाकचा फलंदाज आहे साकीब. आणि हे 3ही सामने रॉयल बोरलीच्याच मैदानात झाले होते. त्यामुळे त्याच्याही नावावर एक आगळं वेगळं रेकॉर्ड आहे. त्याची फलंदाजी कशी पाहायला मिळेल ही अर्थात आपल्यासाठी देखणीय राहील. पण आता आहे रॉकी स्ट्राईक एंडला. हा जबरदस्त वेगावर स्वार होतोय सुमित पत्रे. अर्थात अचूक टप्पा आणि भेदक मारा यासाठी ओळखलं जातं तो सुमित पत्रेची गोलंदाजी. पहिल्या षटकाची करील सांगता सुमित 8 धावा दिल्या. हॅलो, अर्थात सुरुवात चांगली झाली होती श्रीवर्धनची. साकीबने पहिलाच बॅकवर्ड पंच इतका स्टायलिश खेळला होता की नक्कीच वाटलं होतं की 10 ते 15 धावा किमान पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात इथे मिळतील श्रीवर्धन साठी, सनीबाई साठी. पण त्यानंतर वापसी केली सुमित पत्रे. यासाठी तो ओळखला जातो. कारण आपली चूक काय हे पटकन लक्षात घेऊन त्याच्यावर अभ्यास करून ती वारंवार न करणे म्हणजेच तुमच्या चांगल्या खेळाचं लक्षण तुम्ही दाखवता. आणि तेच दाखवले इथं प्रात्यक्षिक ते सुमित पत्रेने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पहिलं षटक ठरते ते निर्णायक, कारण अरबाज सारखा एक अडसर त्यांनी दूर केलाय आपल्या संघासाठी. या 11 थल अर्थात त्यांचे ओनर अर्थात मुनव्वर मौलाना आमच्या शेजारी इथं आहेत. सुपर सिलेक्टर्स माणगाव संघाचे ते सातत्याने स्पॉन्सरशिप करतात. पण यावेळेस सुपर सिलेक्टर संघाने स्वतः न खेळण्याचा निर्णय घेतला या टुर्नामेंट मध्ये. यावेळेस मात्र ऑफ साईडला भरकटतो गोलंदाज. वाईटचा इशारा देतात रिहान परदेशी सर. आणि संघाच्या धावसंख्येत एकेरी धावांनी भर पडते, अतिरिक्त धावांनी भर पडते. धावसंख्या होती 9. श्रेयस पत्रे श्रेयस रिवासाठी स्लिप मध्ये जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षक वेल्ड करतोय. धाव मात्र मिळत नाहीये. स्विच हिट करण्याचा इरादा होता साकीबचा, पण त्याच्यात यश आलं नाही त्याला पूर्णपणे. पहिल्या चौकात सोडला तर या सामन्यात गोलंदाजाचं अधिराज्य राहिले. अर्थात पहिले एका भावाने गोलंदाजी केली सुमित, त्यानंतर आता श्रेयस. यावेळेस मात्र श्रेयस थोडा ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पिच करतोय. त्यामुळे पंच नक्कीच वाईट घोषित करतायत. इथे अतिरिक्त धाव येते आणि दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा संघाची धावसंख्या जाते ती सनीबाई श्रीवर्धनची. अर्थात 10 धावा इथं पूर्ण होत आहेत.
श्रेयश मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला दिसते. स्वैर गोलंदाजी इथे श्रेयसची पाहायला मिळते. पुन्हा एकदा श्रेयस साकिब साठी हा चांगला स्ट्रोक खेळलाय, पण लॉंग ऑफ रिसन मधला क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाऊन पकडलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतोय साकिब. संघाची धावसंख्या होती ती 11. सनीबाई श्रीवर्धन संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव. 12 धाव होत आहेत. 3 चेंडू झाले ते दुसऱ्या षटकातील. लोअर फुलटा चेंडू होता, तुमच्या बाहेरचा चेंडू. वाईडीशी आर्कर म्हणता येईल आपल्याला. एक चांगली रणनीती आखली श्रेयसनी. वेग नाही सुमितचा आहेत का, पण टप्पा मात्र आता तो पहिले 2 वाईड नंतर एका अचूक टप्प्यावरून पोहोचतोय सुमित. श्रेयस साकिब साठी स्लोवर 1 व्हेरिएशन. बोर्ड फिरवली चेंडूवर आणि त्या जाळ्यात गोंधळात टाकलं ते साकिबला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी इथे होते केजान 11 थर्ड संघाकडून. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळणार आहे श्रेयस. ओरपीच लाईनचा चेंडू. उंची दिली, लांबी नाही. आपल्या स्वालद्रोमध्ये झेल टिपेल का? सुरेख झेल श्रेयसनी. साकिबच्या बारीचा होईल अंत. साकिब बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. युनायटेड महाड संघाचा सामनावीराचा मानकरी ठरला आहे अर्सलान यांना विनंती.
हॅलो, आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. षटक संपलेला आहे, मधला जो वेळ आहे, कारण मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्याचं राहून गेलं होतं. मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय अर्सलान याला. खूपच सुंदर फलंदाजीचा नमुना ज्यानं सादर केला होता. वेलकम अर्सलान. 16 नंबरची जर्सी घातलेला अर्सलान याला आपण इथे सन्मानित करणार आहोत. मी इम्रान समीरजी वसगरे यांना विनंती करतोय, सर आपण या टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचं कौतुक करा. खूप खूप अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे अर्सलान, तुझ्या संघाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. एक सुंदर टी शर्ट RK स्पोर्ट्स सुरत यांच्यातर्फे आलेला आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपण अशा प्रकारचं टी शर्ट देऊन सामनावीरास सन्मानित करणार आहोत. आणि हे संपूर्ण टी शर्ट RK स्पोर्ट्स सुरत यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. वेल्डन. हरीश, जो गोलंदाज आपण पाहतोय अशांक साखरकर याला, अर्थात मी लकी चांप असं नाव ठेवलेलंच आहे. आणि त्याला निकनेम किंवा त्याचं एक पेट नेम वेगळंच आहे, ते मी तुला नंतर पर्सनली पडद्यामागे सांगेन. परंतु अलिबाग प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता अशांक साखरकर. तोच गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि त्याचप्रमाणे कैलासवासी राजा पाणीवाला यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. कारण ज्या वेळेस सुपर सिलेक्टर्स माणगाव या संघाचा कुठेही सामना असो, हे राजा तिथे पोहोचायचे. आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांना खूप हौस होती. आणि एक पुण्याचं काम नेहमीच त्यांनी केलं. अशा सन्माननीय कैलासवासी राजा पाणीवाला यांचे मी, राजा हे वहूर गावातून अर्थात बिलॉंग करायचे. आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय. त्याचप्रमाणे या आणि त्याचप्रमाणे या टीमचे मेंबर आणि त्याचप्रमाणे या सुपर सिलेक्टर्स माणगाव संघातील सर्व सदस्यांचे अगदी जवळचे मित्र मयुरेशजी साठे हे सुद्धा आपल्यामध्ये नाहीयेत. त्यांची सुद्धा आपण इथे आठवण करतोय. त्यांचे फोटोग्राफ इथे आपण लावलेले आहेत. आणि त्यांना सुद्धा सुपर सिलेक्टर्स माणगाव या संघातर्फे आणि आमच्या समालोचन कक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. वळूया पुन्हा एकदा हरीश यांच्याकडे. धन्यवाद यासिन सर. संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल. अक्षरशः तेधा तिरपीट उडाली तिसरी वर्धनच्या फलंदाजांची, कारण चांगली गोलंदाजी आहे. पण याच दरम्यान येतो एक अवांतर धाव. हे एकेरी धावणी धावसंख्या वाढेल, धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होते 25. शेवटच्या षटकातील 2 चेंडू आहेत. साबितला मिळते स्ट्राईक. खूप खालच्या क्रमांकावर आलाय फलंदाजीला अर्थात साबित. हा चांगला स्ट्रोक आउटसाइड एज घेतले. बॅकवर्ड पॉइंटला सुमित आहे चेंडूच्या मागे. पूर्ण सर्कल घेतले त्यांनी स्वतःच्या विरोधात, स्वतः भोवतीच. पण श्रेयसने चांगलं बॅकअप केलं. 3 धावा इथं पूर्ण करतोय साबित. या 3 धावा अर्थात खूप महत्वाच्या ठरतील. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 28. शेवटचा चेंडू अशांकचा षटकातील शेवटचा चेंडू. या इनिंगचे शेवटचं षटक सुरू आहे मुजम्मिलसाठी. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर याही वेळेस अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या वाढते 29 धावा. अशांक
करू टाकला होता हा चेंडू तब्बल यॉर्कर लेनचा. स्टे डाऊन द ग्राउंड खेळला कार्पेटद्वारे. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट साबितची इथं पाहायला मिळाली. सुसाट वेगाने त्यांनी 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावा खूप निर्णायक धावा ठरतील जेव्हा अंतिम क्षणात हा सामना जाईल. अर्थात या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 31 या धावसंख्येवर आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय ते अय्यान 11 थळ संघासमोर अर्थात मनोहर मौलाना यांच्या संघासमोर 32 धावांचं. युमना 11 नागोडणे आणि चेतन उतेकर पुरस्कृत महाड 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं आणि लवकरात लवकर टॉस करून घ्यावा. मित्रांनो, आपण इथे पाहतोय मी सुपर सिलेक्टर मानगाव या संघाचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी जो उपक्रम इथे राबवलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सन्मानित व्यक्तींना इथे सन्मान दिला, अनेक लेजेंडरी खेळाडूंना इथे सन्मान दिला आणि त्याचप्रमाणे जे होतकरू खेळाडू आहेत आणि आपल्या विभागामध्ये ज्यांनी आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव फार मोठं केलं असे जे मोठे खेळाडू आहेत त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यांना आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक देऊन सन्मानित केलं. हा उपक्रम आणि त्याचप्रमाणे लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये आपण 2 फोटोग्राफ पाहतोय. अर्थात राजा पानीवाला आणि त्याचप्रमाणे कैलासवासी मयुरेश साठे हे दोन्ही व्यक्ती आपल्यामध्ये नाहीयेत. अर्थात आपण ईश्वराकडे प्रार्थना करणारच आहोत की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. तर असा हा उपक्रम आपण पाहतोय सुपर सिलेक्टर्स माणगाव यांच्यातर्फे इथे राबवला जातोय. मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण समाजात राहत असताना समाजाचं आपण काही देणं लागतो आणि अशा व्यक्तींना आपण ज्यावेळेस सन्मानित करतो त्यांना एक ऊर्जित अवस्थेमध्ये आपण नेत असतो, एक प्रेरणा मिळत असते पुन्हा काहीतरी चांगलं काम करण्याची आणि म्हणूनच हा उपक्रम खूपच प्रशंसनीय असा आहे. मी युमना 11 नागोडणे या संघाला विनंती करतोय, चला कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या आणि चेतन दादा उतेकर पुरस्कृत महाड 11 या संघाचे संघनायक रोहित इथे आलेले आहेत. रोहित, आपण वरती यावं. नागोडणा संघाचे संघनायक, चला लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे या, कारण मधला जो वेळ आहे त्याच्यामध्ये टॉस करणं आपल्याला फार गरजेचं आहे. सामना सुरू झाला की मध्ये कॉमेंटेटर आणि गुणलेखक यांचं लक्ष विचलित होतं, म्हणून या वेळेमध्ये टॉस करणं फार गरजेचं असतं आणि हे आपणास ठाऊक नक्कीच आहे. युमना 11 नागोडणा कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा उशीर करू नका, कारण पहिल्या सामन्यामध्ये इथे पॅनलाइज केलं गेलं होतं. एका संघाला एका षटकाचा भूदंड सोसावा लागला होता. अशा प्रकारे कोणताही भूदंड आपल्याला सोसावा लागणार नाही याची आपण दक्षता घ्या, काळजी घ्या. युमना 11 नागोडणे संघाचे कर्णधार, चला फास्ट. जिशान सय्यद अफलातून फलंदाजीचा नमुना त्यानं सादर केला होता. एक जीवनदान मिळालं होतं आणि बऱ्याच दिवसांनी किंबहुना बऱ्याच वर्षांनी मी म्हणेन त्याची बॅट आज तळपलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण बऱ्याच वेळा त्याला 4थ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर यावं लागायचं आणि फलंदाजी करण्याचा तसा वाव मिळत नसे. परंतु आज आपण पाहतोय त्याची प्रॅक्टिस असेल, त्याचं डेडिकेशन असेल, त्याची डिसिप्लिन असेल, या कारणास्तव तो सलामीला आला होता आणि टॉस केला जाणार आहे. आणि आपण पाहतोय युमना 11 नागोडणे या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागलाय. जिशान, फर्स्ट ऑफ ऑल मनपूर्वक तुमचं अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही लोक. नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर रोहितची टीम अगदी जबरदस्त आहे. किती धावांपर्यंत रोखाल? हम लोग 40 के अंदर रोकने का कोशिश करेंगे. अच्छा बैटिंग लाइन है उनका,
तो इंशाल्लाह 40 के अंदर रुकने का कोशिश करेंगे। सिमेंट पिच आणि नैसर्गिक मातीची पिच, काय फरक वाटतो तुला इथे गोलंदाजी करत असताना? फर्क थोड़ा सा होता है, थोड़ा सा फायदी विकेट होता है। यहाँ पे गुडलिन पे थोड़ा सा एक स्पॉट है जहाँ पे एक्स्ट्रा इवन बाउंस है, उसकी वजह से थोड़ा सा तकलीफ होता है। वो अगर स्पॉट पे बॉल गिरता है तो रन इवन बहुत अच्छा अरेंजमेंट है बाकी। ओके, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। एकूणच तुला प्रश्न फक्त हात असेल की आपण पाहतोय सुपर सिलेक्टर्स माणगाव यांच्याबद्दल काय बोलशील? कारण आपण पाहतोय कशा प्रकारे त्यांनी सन्मान केलेत आणि कशा प्रकारे इथे आयोजन केलंय, या संयोजन आयोजन आणि प्रयोजनाबद्दल काय बोलशील? हा टुर्नामेंट चांगल्या वरत त्यांनी सुनील गावडे, भारत डाकवळ, शोएब वगैरे त्यांच्या टीमनी सगळं चांगला ऑर्गनाईज केले, चांगल्या मॅच आहेत, युट्यूब लाईव्ह आहे, चांगलं मैदान अवेलेबल केलंय, खेळायला मजा येते। खूप खूप शुभेच्छा, आपल्याकडे वेळ कमी आहे। वळूया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर, अप्रतिम फलंदाजी इथे करताना पाहतोय नागेश, हा सुरेख झेल थैंक यू डीजे, थैंक यू। एक तेरी तो एक मेरी, लास्ट लावीचा बॉलर आपण नेहमी म्हणतो, किती मोठा खेळाडू जरी असला तरी बाद करण्यासाठी लागतो एक चेंडू, आणि तो आलाय तो मुस्तकीम मुर्झुक यांच्याकडून, अर्थात श्रीवर्धनची ओळख, श्रीवर्धन एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं। याचे सर या गोलंदाजाबद्दल नक्की मी म्हणेन, कारण कोविडच्या आधीचा जो काळ होता, लगातार 5 मोठ्या टुर्नामेंट श्रीवर्धन तालुक्यातल्या वाळवटी, बोर्ली असेल, कोपऱ्याची असेल, अशा दिग्गज टुर्नामेंट मध्ये त्यांनी बेस्ट बॉलरचा किताब लगापाठ 5 वेळा ज्यांनी पटकावला, तोच गोलंदाजी करतोय, अर्थात मुस्तकीम मुर्झुक। पण कोविड नंतर बऱ्याच गॅप नंतर टुर्नामेंट आणि क्रिकेट सुरू झाले, आपण सगळेजण बंद झालो होतो, अर्थात प्रत्येकाच्या घरात बंदिस्त पडलो होतो। त्यानंतर पुन्हा एक उभारी मिळाली आपल्याला आणि पुन्हा क्रिकेट सुरू केले, आणि पुन्हा मुस्तकीमने आपली तीच छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू ठेवले। अर्थात त्यांनी पहिला गडी बाद केला नागेशच्या रूपामध्ये 7 या धावसंख्येवर, कारण 32 धावांचं लक्ष आहे। स्लोवर वन फसवलं थोडंसं सुमितला। सुशांत याला सणमित्र आहे ना, हसला गेंडला बॉल सांग 2 to go, 2 चेंडू शिल्लक आहेत। याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती, पण स्टँडअप ऑफ क्रिकेट किंवा स्टँडअप ऑफ बॉलिंग जर आपण पाहिली बॉलिंग मुस्तकीमची, तर तो षटकार थोडासा चुकणार आहे शनिवार श्रीवर्धनला, नागेशच्या बॅटमधून निघालेला। हा चांगला स्ट्रोक, साबितच्या डोक्याजवळून ट्रॅव्हल होते चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण साबितचं, सीमारेषेच्या आत चेंडू फेकला त्याने, पुन्हा येऊन तो घेऊन फेक केली मुस्तकीम पर्यंत। तोपर्यंत सुशांतने धावून घेतल्या, 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या पोहोचवली 9। कारण सर्व अपेक्षा शनिवारच्या आहे ते पहिल्या षटकात, अर्थात मुस्तकीम मुर्झुक याच्यावर नजर आहे। आपण पाहिलं 38 सर्कलच्या सुद्धा बाहेर जाऊन त्याचा रडप आपल्याला पाहायला मिळते। हा मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल होतोय काही तर साबितला, थोडासा गोंधळ उडालाय साबित साखर, थोडीसा आउटफील्ड तिथे खराब आहे। षटक संपतंय, या 2 धावांनी धावसंख्या झाली 11। थोडंसं महागडं षटक ठरलं, कारण एक षटकार आला होता, हे 2 झेल उडाले होते, पण पॉवर प्ले होता, त्यामुळे क्षेत्ररक्षक नव्हता, निर्जन स्थळी तो चेंडू पडला, अर्थात ते झेल धरणीला दान झाले। झेल मात्र कुठल्याही क्षेत्ररक्षकाला घेता आले नाही। धावसंख्या आहे 11, 32 धावांचा टार्गेट आहे अय्या निलेवण थळ संघासमोर। या धावा वाचवायच्या, त्या सेव्ह करायच्या आहेत, त्या अर्थात मुस्तकीम मुर्झुकच्या संघाला एक कठीण काम आहे, कारण मैदान पाहिलं तर 360 आहे, चौफेर फटकेबाजी करू शकता फलंदाजासाठी खूप नंदनवट ठरते ही खेळपट्टी। अर्थात या खेळपट्टीचा अभ्यास जर गोलंदाजाने केला तर गोलंदाज सुद्धा हवी होताना आपण पाहिले त्या खेळपट्टीवर।
आणि एका आयोजकांकडून आपल्याला सूचना आहे, कारण पहिले फेरीतील सगळे सामने संपतील, हा शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीतील. तर ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा RK स्पोर्ट्स सुरत पुरस्कृत जो टी शर्ट मिळालाय, तुम्ही पुढील सामन्यात तो अंगात परिधान करूनच मैदानात उतरायचा आहे, नाही तर तुम्हाला पेनल्टीसाठी भुर्दंड भोगावा लागेल. ही आयोजकांची सूचना आपण लक्षात घ्यायची, आणि ज्याला तो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट मिळालाय त्यांनीच तो स्वतःच्या अंगात परिधान करायचा आहे, अर्थात दुसऱ्या खेळाडूला तो द्यायचा नाहीये. ही सूचना आपण खूप महत्वाची आहे, लक्षात घ्यायची आहे. कारण आमचे जे स्पॉन्सर आहेत RK स्पोर्ट्स सुरत यांच्याकडून ते सर्व टी शर्ट आपल्याला पुरस्कृत झालेले आहेत. वेळेची खूप कमतरता आहे, थोडं पंचांनी दखल द्यायची, थोडंसं फास्ट खेळायचे आहे. दोन्ही संघाला माझी विनंती असेल. हा चांगला चेंडू फैसानचा, पण खराब यष्टी रक्षण मस्त गेमचं थोडंसं पंबल झालं, कारण वन बाउन्स चेंडू त्याच्यापर्यंत आला, त्यामुळे हा अतिरिक्त धाव 22च्या स्वरूपात मिळते. धावसंख्या होते 12. लक्षात घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आपण टॉस साठी खूप उशिरा येत आहे, मैदानाचा ताबा घेताना खूप वेळ घेत आहे. आयोजकांनी सुरुवात केली होती या टुर्नामेंटची, अर्थात 6 षटकं खेळण्याचा मानस होता त्यांचा. तिथून ते दुसऱ्या दिवसावर आले 5 षटकांवर, आणि मग आज अंतिम 4 षटकांवर खेळ आलाय. जर तुम्ही असाच वेळ दवडला तर आम्हाला दुर्दैवाने आणखीन षटकं कमी करावं लागते. याच दरम्यान सुशांतच्या बॅटमधून येते पुलचा पटका, फाईन लेगच्या डोक्याजवळ षटकार. फैजान, हा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, बटलर स्टाईल हा स्ट्रोक, पण यावेळेस प्रॉपर बॅटवर आला नाही हा चेंडू. आणि जिथे क्षेत्ररक्षक आहे स्लिप मध्ये नासिर, त्याच्या इकडे तो चेंडू गेला, त्यामुळे सुशांतला यावेळेस मात्र चेंडू थोडासा राहिलाय. राहिला चेंडू फैसान सुशांतसाठी हा चांगला कव्हर रिसनला. आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक मिळते ती अर्थात सन्मित्रासाठी. सन्मित्र फैजानच्या गोलंदाजीचा सामना करेल. धावा मात्र मनाजोगा झाला नाही सनिभा श्रीवर्धनचा, त्यामुळे थोडेसे खांदे झुकलेले दिसतात कर्णधार आणि क्षेत्ररक्षकाची. हा चांगला स्ट्रोक मध्ये झेल होईल का? अरबाज आहे तिथे, अरबाज एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला थ्रो त्याने फेकलाय. हॅलो हॅलो, कारण आपण पाहतो गोलंदाजी आणि षटक संपले सर. 21 धावा, 21, 32 धावांचं लक्ष आहे. आता 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. खाली देतोय आता गोलंदाजी साडी. मी अरबाज बद्दल चर्चा करतो, अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच कडे जाताना आपण फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या जोरावर आपण मॅन ऑफ द मॅच देतो. पण मला आठवते कोपरा ग्रुपच्या एका मोठ्या टुर्नामेंट मध्ये सेमीफायनलचा सामना होता आणि षटकार जाताना अरबाजने तो चेंडू अडवला होता, अर्थात त्याला दुखापत झाली होती, पाय त्याचा थोडासा मुरगळला होता, पण त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याला मॅन ऑफ द मॅच, आणि तोही निर्णायक सामन्याचा, अर्थात एका मोठ्या टुर्नामेंटच्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच त्यांनी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कमावला होता. तोच अरबाज आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसते डीप स्क्वेअर लेगला. अर्थात तो चांगला फलंदाज आहे. खाली राईट आर्म राऊंड द विकेट
सुशांतसाठी ऑफस्टंपचा खूपच बाहेरचा चेंडू. पंच यांचा निर्णय येतोय. यस इट इज अ वाईड बॉल. खराब गोलंदाजीची सुरुवात खालिद कडून, कारण गोलंदाज वाचण्यासाठी काही नाहीये, कारण धावा फलंदाज अपसेल सबसेल फेल ठरलेत. मग सुफियान असेल, अरबाज असेल. साकिबनी सुरुवात चांगली केली होती. साबितला खूप शेवटी फलंदाजी मिळाली. खालिद यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी वापसी करतोय खालिद. एक उभारता यंगस्टर आहे, चांगली गोलंदाजी लाईनअप आहे. हलका लेकट त्याच्याकडे आहे, स्लोवर वन डिलिव्हरी सुद्धा आहे. एक चांगली गोलंदाजी आहे, पण त्याच्याकडे खूप परिश्रम करावे लागतील. त्याला खूप मोठा लक्ष आहे, कारण चेंडूच्या मागे जर धावांची सरासरी पाहिली तर खूप कमी आहे. हा चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग झाला नाही, झेल होऊ शकतो. आणि सेफ मॅन अर्थात सेफ हँड मुझम्मिलच्या हातात तो झेल जाते. थैंक यू डीजे. खालिद बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. पत्थर पर जब तक चोट ना पडे पत्थर भी भगवान नहीं बनता. त्यामुळे खूप अडचणीत आहे आपला संघ श्रीवर्धन. इतिहासातच भविष्य शोधायचं की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्व तुमच्या हातात असतं मित्रांनो. हा सामना जर तुम्ही जिंकून दिलात ना खालिद आपल्या संघाला, तर इतिहास तुमच्या नावाची नक्की नोंद घेईल, दखल घेईल. कारण असले सामने जेव्हा तुम्ही फिरवता आपल्या संघासाठी, अशक्य असलेलं शक्य केल्यानंतरच तुमची लोक अर्थात क्रिकेट तुमची दखल घेत असतं. त्यामुळे आता समीकरण खूप अडचणीचं आहे शनिवार श्रीवर्धन साठी, कारण उरलेल्या 10 चेंडूत त्यांना 10 धावा रोखायच्या आहेत. पण क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे, त्यामुळे इथे काही होऊ शकतं. आपण पाहिले कित्येक वेळा. सन्मित्रासाठी खाली हा चांगला चेंडू, कव्हर ड्राईव्ह करण्याचा इरादा होता, पण इनसाइड एज घेतली आणि चेंडू गेला काऊ कॉर्नर रिसेंटला ऑन साइडला. साकिबने तो चेंडू पकडला, फेक करेपर्यंत एकच धाव मिळते इथे सन्मित्राला. सन्मित्राला माहिती आहे कुठलीही गडबड, कुठलाही गोंधळ करायचा नाहीये, कारण चेंडूच्या मागे एकच धाव आपल्याला करायची आणि ती सहजरित्या मिळेल. आता नवीन फलंदाज आलाय. हा चांगला स्ट्रोक, पॉवरफुल बॅकवर्ड पॉइंट पंच आपल्याला मिळाला. अतिथी कक्षाकडे येते हा चेंडू, ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. आदिल कुरेशी फलंदाजी करतात. चौकार आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या पोहोचवली 27 या धावसंख्येवर. खालिद यावेळेस मात्र चांगला चेंडू, यार्कर पिच व्हायच्या आतच बॅटने आडव्या पट्ट्यात खेळला. आदिलनी हुशारी केली, पण प्रॉपर टायमिंग झाल्याने टू एंडला लागला बॅटचा चेंडू. स्क्वेअर लेगला एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती 28 धावा. 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा विजयासाठी. 7 चेंडू 4 धावा. 7 चेंडू 4 धावांचं हे सोपं लक्ष आहे ते अय्यान 11 थळ संघासमोर. खालिद गोलंदाजी करतोय तो सन्मित्रासाठी. हा फुलटा चेंडू, तो बॅटची एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे तिथे फैजान आणि चांगला झेल टिपलाय. सन्मित्राच्या पारीचा अंत होतोय. थँक्यू डीजे.
सर टीम मीटिंग सलाउट नाहीये, लक्षात घ्या. आयोजकांची सूचना आहे श्रीवर्धन संघाला, कारण वेळेचं बंधन आहे मित्रांनो. कारण ही परिस्थिती खऱ्या अर्थाने खेळाडूंनीच आणली आमच्या आयोजक कमिटीवर. कारण आता आयोजन करतानाच ठरलं होतं की प्रत्येक सामना 6 षटकांचा होईल, पण रोज पाहतोय आपण 1-1, 1.5 तास उशिरा संघ पोहोचतायत. त्यामुळे शेवटी ही स्पर्धा आली आता 4-4 षटकांवर. आणि 6 चेंडू 4 धावा 21 हे समीकरण आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतो एक नौखा गोलंदाज आहे मोहम्मद. 6 चेंडू 4 धावा. खऱ्या अर्थाने असा विचार करताना सामने बऱ्याच वेळेस पसताना आपण पाहतो. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे, काही घडू शकतं. नवीन दिवस, नवीन सामना, एक वेगळं चित्र आपल्याला क्रिकेटच्या विश्वात घेऊन जात असतं नेहमी. पाहूया श्रीवर्धनसाठी काय वेगळं चित्र इथं लिहिलंय. मोहम्मद हा चांगला स्ट्रोक, मुचम्मिल आहे तिथे क्षेत्ररक्षक, थोडंसं पंबल नासिर कडून, पण त्याचा भूर्दंड होणार नाही. साकिब कडून 1 धाव मिळेल. 5 चेंडू 3 धावा. चांगला चेंडू टाकला. आता कस लागणार आहे तो कर्णधार मस्तकी मुर्जुकचा. या धावा रोखणे काय स्ट्रॅटेजी असेल, त्याची काय रणनीती असेल. खऱ्या अर्थाने या 2 दिग्गज गोलंदाजांमध्ये आमना सामना होता. अर्थात सुमित पत्रे, रोहा अलिबाग या टप्प्यातील एक दिग्गज नाव आपण पाहिलं. प्रहार चषकात त्याने एक बहारदार कामगिरी केली. त्याच्या विरोधात मुस्तकी मुर्जुक हा सुद्धा एक चांगला गोलंदाज. हा चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. मुसम्मिल आहे तिथे क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल आणि त्याचा फायदा उचलताय तिथे दोन्ही फलंदाज. जिथे 1 धाव होती तिथे जाते 2री धाव आणि अडचणी वाढतायत, कारण स्कोर लेवल होते ते आणि लेवल तल संघाचा. अर्थात 31 धावा आणि विजयासाठी पाहिजे फक्त 1 धाव, पण ती 1 धाव काढावी लागेल कारण कंपल्सरी चेस आहे. म्हणणार मौलाना यांचा संघ या 11 तल, अर्थात माणगाव सुपर सिलेक्टर्स हा संघ होम टीम आहे त्यांची, पण आयोजनात त्यांनी स्वतःचा संघ उतरला नाही. हे तितकंच महत्वाचं, कारण कुठली पार्सलिटी होणार नाही, कुठलेही निर्णय त्यांच्या बाजूने जातील हा एक आशंकता किंवा संशय, म्हणून त्यांनी स्वतःहून न खेळण्याचा अतिशय योग्य निर्णय. अर्थात शुभम जाधव खेळताना दिसला नाही याचंही दुःख आहे, आदिल दिसला नाही, पण एका एक्झिबिशन मॅच मध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं माणगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये विरोधात मैत्रीपूर्ण लढत. आणि हा येतोय आदिल कुरेशीच्या बॅट मधून विजयी चौकार, अर्थात टॉस बॉक्स मध्ये चेंडू जाऊन आदळतोय आणि हा सामना एकतर्फी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन थल 11, अर्थात अय्यान 11 थळ. सुमित पत्रे याला अभिनंदन, तसेच त्यांचे टीम ओनर्स अर्थात आमचे मित्र मुना